ठीक आहे, मग एक काम करूया. काय? जमिनीची मोजमापी इथूनच सुरू करण्याचा प्रयत्न करू. एक्सक्यूज मी सर. सर इथून नाही मोजता येणार. का? सर कारण कसं आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हा. सर इथे स्मशानाचं मेन गेट येणार आहे. स्मशान? हो. एक मिनिट बघू दे मला. आय शो यू. नीट दाखव जरा. हा. हो येस, दिस इज द राईट प्लेस. यू आर राईट. मग आपण एक काम करूया, आपण इथनं 50 फूट जरा या बाजूला येऊया. आणि नो सर देर इज अगेन अ प्रॉब्लेम. सर इथे नातेवाईकांना बसायला कट्टा येणार आहे सर. कट्टा? मग आपण एक काम करूया, आपण 100 फूट मागे जाऊया. नो सर, नो सर, इथे तर विद्युत वाहिनी येणार. विद्युत? बॉडी आज सरकवली, बटन दाबलं की काय फिनिश. बोलतय? बॉडी काय, विद्युत दाहिनी काय, बटन काय दाबतय? माझं काय म्हणणं आहे साहेब, हे बघा, आपण एकमेकांच्या गावाला कधी जाऊ हे आपल्याला माहित नाही, पण ही एक जागा अशी आहे जिथे आपल्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. आणि हे बघा मंडळी, तुमच्याकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या जागेत अशी वास्तू निर्माण होतीये. हो, आणि सरकारी कागदपत्रांची झेरॉक्स सुद्धा आहे. बघा, हे बघा, सरकारी कागदपत्र बघा. अरे बापरे. पण साहेब, आमच्या एवढ्या मोक्याच्या जागे उद्या स्मशानभूमी झाली तर ही जागा घेणार कोण हो? तो वेगळा प्रश्न. अहो पण आशिया खंडातलं हे सर्वात देखणं स्मशान असेल. लोक बघायला मरतील. ते सोडा हो, ते मरतील तेव्हा मरतील. पाटील, आता आपण कन्फर्म मारणार. हो, असं समोर मसान असल्यावर ही जागा ऐकत घेणार तरी कोण? बरोबर आहे. हा, जागेचं काय? हे बघा, आपले 50 कोटी तर पक्के का नाही? ते विसरा आता. मी तुम्हाला शेवटची संधी देतोय. हे बघा, काय आहे की आमचे हात वरपर्यंत आहेत म्हणून आम्हाला ही बातमी कळली आणि तुम्हाला सांगितली. जर ही बातमी बाहेर पसरली ना तर तुमच्या जागेला कोणी फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. अरे राम. बांधलेल्या स्मशानाच्या बाहेर जर तुमच्या गावकऱ्यांची रांग पहिली लागू नये असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मी जे सांगतोय ते मान्य करा. 21 कोटी रुपये तुम्हाला देऊ शकतो. फक्त 21 कोटी? हो पाटील, हो. शिवाय 21 हा गणपतीचा शुभ आकडा. MOU वर सही करा. 1 कोटी रुपये ऍडव्हान्स ताबडतोब देतो. 5 मिनिटं देतो. ठरवा, गणपती की स्मशान? 5 मिनिटं गेली मसनात. सह्या कुठं करायच्यात बोला. सर, जमिनीचा सौदा फायद्यात झाला सर. शेतकऱ्यांनी सह्या केलेले पेपर्स या फाईल मध्ये आहेत. आपण ऑलरेडी प्रॉफिट मध्ये आहोत सर. 29 crores ऑफ प्रॉफिट. गुड. मी त्यांना सांगितलं इथे स्मशान होणार आहे. खोटा मॅप दाखवला, घाबरले. मी एका वेबसाईटवर पाहिलं होतं सर. स्प्रेड फिअर, भीती दाखवा. डेंग्यू तापाची साथ पसरलेली आहे, फटाफट औषधं खपतात, आपला प्रॉफिट. दुधी भोपळा खा, डायबिटीस गायब. दुधी भोपळाचा विक्रमी खप, तेच गणित. जसं मी त्यांना सांगितलं की इथे स्मशान होणार आहे. SJ कोण? नाही, तुझ्याशी बोलत नाही रे मी, श्यामला विचारतोय. SJ कोण? 1,11,000चा मंथली. SJ जकात. पण या रकमेची कुठलीही जकात माझ्या माहितीतली नाहीये. या कंपनीचा पैचा हिशोब माझ्याकडे आहे. आमचा वेगळा विषय चाललाय. जकातदार. हा, ओके. अरे वैभव, त्या जमीनवाल्यांना पैसे द्यायचे असतील ना? किती द्यायचे? 1 कोटी ऍडव्हान्स. 1 कोटी ऍडव्हान्स द्यायचा आहे. ओके, हे घे 1 कोटी रुपये. सांभाळून घेऊन जा. अरे त्या जमीनवाल्यांना ऍडव्हान्स द्यायचा आहे ना. चल निघ लवकर. मी काय सांगितलं होतं? जिंकलो ना पाहिज. बाय भाव. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. चला, निदान तुला तरी माझं कौतुक आहे. कौतुक? हो, आंबेगावचं डील सक्सेसफुल झालं म्हणूनच तुम्हाला विश केलंस ना? नाही रे, मी तुला विश करतेय कारण मोठे मामांजी आणि छोटे मामांजी दोघांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. रिअली? अरे, तू असं उदास का? तुला ही बातमी ऐकून आनंद नाही झाला? नाही, आनंद झाला, पण मला नाही वाटत तुझे मामा माझ्यावर खुश आहे. अरे, खुश नसते तर त्यांनी आपल्या लग्नाला संमती दिली असती का? आणि काय रे, तुला त्यांच्या खुशीची चिंता आहे, माझ्या खुशीचं काय? तुला त्यांच्याशी नाही, माझ्याशी लग्न करायचंय. सॉरी. बोल, ही बातमी दिल्याबद्दल काय देऊ तुला? आजची रात्र फक्त तू आणि मी. तुझ्यावर फुलांचा वर्षाव करायचाय. आणि आता लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात फक्त काम नाही,
नशिबात ही प्रीती सुद्धा आहे. सी यू टुनाइट. बाय. ए सपनों की गलियों में तेरे बिना कुछ कही ना, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझे नामात रे गोड. कोण आहे? कोण आहे? हो हवालदार एकावडे. हा? बोला वागळे. नाही तुम्ही म्हणत होते आपल्या एरियात तो बायकांचे खून करणारा अजून न सापडलेला खुनी तो आंधळान लंगडा आहे म्हणे. बराबर, आंधळा लंगडाच आहे. ए हो, मी आंधळा लंगडा खुनी बिनी नाही हो, मी एक पारंपरिक भिकारी आहे हो. पारंपरिक भिकारी? ते कसं काय रे? काय, माझा आजोबा ब्रिटिश काळात भीक मागायचा. त्याच्या हातात ब्रिटनचा प्याला. माझा बाप त्याच्या हातात अमेरिकन प्याला. आणि तुझ्या हातात जर्मनचा प्याला, म्हणजे जर्मन सिल्वर अल्युमिनियम. वागळे, हा? तो खून करणारा संशयित स्थानिकच आहे म्हणे. नाही हो, मी जरी स्थानिक असतो ना तरी खून फार मोठी गोष्ट आहे हो. मी एक साधा आंधळा पांगळा भिकारी आहे मी. हो, मला असलं काही खून बिन काही करणार नाही हो. मी लोकांना लकी नंबर अंदाजे सांगतो मी बस. कसं काय सांगतोस रे तू लकी नंबर? म्हणजे काय, कुठलाही नंबर माणसाच्या जवळपास असतो की नाही. म्हणजे बघा आता यांच्या बक्कलचा नंबर किती आहे? 277. म्हणजे 7 अधिक 7 अधिक 2 म्हणजे किती झालं? 7 आणि 7 14 आणि 2 16 म्हणजे 6 आणि 1 7. अच्छा म्हणजे 7 आणि 7 14, 2 16 म्हणजे 1 आणि 6 7. 1 आणि 6 7 नाही, 6 आणि 1 7. बरोबर कळला. ए मला एक सांग, तुला त्यांच्या बकलावरचा नंबर दिसला कसा? काय झालं? त्याच चमत्काराचा मी मगापासून विचार करतोय. वागळे आणि एकावडे अशी 2 देव माणसं माझ्या जवळ आली आणि मला एकदम दिसायला लागलं. वागळे, हा? अरे काय काय घडतंय माझ्या आयुष्यात. वागवडे एकडे नाही हो, हा? मी ते हे वागळे. हा? एकावडे कुणी पण असा तुम्ही, पण तुमच्यासारखी देव माणसं माझ्या जवळ आली आणि मला डोळे आले आणि आता तर मला पाय फुटले. हे बघा, मी नाचू पण शकतो. एकावडे, आपण दोघं आल्यापासून याचा एक अवयव बाहेर यायला लागलाय. गरीबाची चेष्टा करताय काय? अहो, गरिबांना कुठला आलाय अवयव? हा? नाही म्हणजे आम्हा गरिबांना डोक्यापासून पायापर्यंत एकच अवयव आहे हो, पोट. अरे मग एवढं सगळं कळतं, शहाण्यासारखा बोलतो, चांगला धडधाकट आहे, मग काही मेहनत करून काम धंदा नाही करता येत का? ते पण केलं हो, कर्ज काढलं, दुकान टाकलं, पण आपण एक विसरू शकत नाही की आपण मराठी माणूस आहे. लोकांना उधार देणार, लोक पैसे बुडवणार, आपलं कर्ज वाढणार आणि नंतर मग भिकेला लागणार. तेच म्हणून पहिल्यापासूनच भिका मागू. वागळे काय ते? या साईडला. अरे हा आपल्याला येडा करतोय, येडा. नाही मग धरणं माझ्या बी डोक्यात थोडंफार यायला लागलंय. आपण एक काम करू, काय याला पोलीस स्टेशन मध्ये टाकू आणि चांगला शहाणा करू. अशी चला. ये ये मला मारू नको, मारू नको. बॅग ठेव पण मला मारू नको. मी चोर नाहीये. अरे काय? अरे नको, मी चोर नाहीये ना. मला मारू नको. थांब. पोलीस पकडा. अरे काय चाललंय? काय झालं? काय थांबे. पकडा तुम्ही. अरे गेला कुठे? मी इथे मला कशाला पकडताय? सर हाच तो, यानीच माझी बॅग पळवली. बॅग? कुठली बॅग? माझ्याकडे बॅगच नाहीये. बॅग नाही? हा. मग हे काय? नाही, पण मी तुमची बॅग कशाला चोरू? कशाला? का?
मग मला येऊन धडकलास का? ते माझं लक्ष नव्हतं ना, मी मागं बघून धावत होतो म्हणून धडक झाली. म्हणजे 1 कोटीच्या बॅग करता नव्हता धडकलास तुम्हाला? 1 कोटी? या बॅगेत 1 कोटी आहे मला माहित असतं तर तुमच्या हातात सापडलो असतो काय मी? एक काळा कोट जरा समजावून सांगायला, मला खरंच माहित नाही हो. माहित नाही, सगळं माहित असतं तुम्हाला लोकांना. इतक्या लोकात मलाच कसा धडकलास रे तू? नाटक्यात साल्या. नाटक्या बोलायचं काम नाही. साला ठीक आहे. ऐकून घ्यायला लागलो म्हणून लय टिरटिर करायला लागला कर तू. हवालदार घ्यायला ताब्यात. येस सर.